या प्रोसेसमध्ये ही स्लो कुकिंग प्रोसेस असणार आहे. हीच जर आपण गॅसवरती वगैरे कशावरती घेतली तर हे लवकर होते प्रोसेस, किंवा कुकरमध्ये वगैरे. परंतु आपली बेसिक प्रोसेस असल्यामुळे आपण हे पातेल्यात बनवतो, चुलीवर बनवतो. याच्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीने कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि अशा पद्धतीने एक 10-अर्धा पाऊण तास झाला की आपण बघू शकतोय मटण आपलं प्रॉपरली शिजत आलेलं आहे. आपण 90% हे जे आपण ढवारा म्हणतोय त्याच्यासाठी आपण 100% मटण शिजवून घेतलेलं नाहीये. एक 90% आपण मटण शिजवून घेतलेलं आहे. कारण परत आपल्याला जेव्हा रस्सा करायचा आहे तेव्हा त्यात आपण एक 10-15 मिनिट परत एकदा मटण शिजू देणार आहे. तर एकदम मस्तपणे आपण शिजवून घेतलेलं मटण आता बाजूला काढून घ्यायचं आणि सूप बाजूला करायचं. कारण पुढच्या प्रोसेसला आपल्याला सूप सेपरेट लागणार आहे. तर मटण बघू शकतोय तर आपण मटणमध्ये सर्व पार्ट आहेत, कलेजी आहे, हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थितपणे बाजूला काढून घेऊयात. आणि त्याच्यानंतर सूप आपण सेपरेट करणार आहेत. आणि जी आपली नेक्स्ट प्रोसेस असणार आहे रश्श्याची, ती आता आपण चालू करणार आहे.